आकाशवाणी. स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय 140 कोटी कुटुंबियांनो, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि आता बऱ्याच लोकांचं मत आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आपण जगात क्रमांक 1 वर आहोत. एवढा मोठा महाकाय देश, 140 कोटी लोकसंख्येचा देश, माझे बंधू भगिनी, माझे कुटुंबीय आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत. मी देशातल्या कोटी कोटी लोकांना, देश आणि जगभरात भारतावर प्रेम करणाऱ्या, भारताचा आदर करणाऱ्या, सन्मान करणाऱ्या, गौरव करणाऱ्या कोटी कोटी लोकांना स्वातंत्र्याच्या या महान पर्वाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, पूज्य बापूजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, सत्याग्रह चळवळ आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यासारख्या अनेक अगणित वीरांचं बलिदान, त्या पिढीत अशी कुठली एखादी व्यक्ती नसेल ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आपलं योगदान दिलेलं नसेल. मी आज देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं, बलिदान केलं आहे, त्याग केला आहे, तपश्चर्या केली आहे, त्या सर्वांना आदरपूर्वक वंदन करतो, त्यांना अभिवादन करतो. आज 15 ऑगस्ट महान क्रांतिकारक आणि आध्यात्मिक जीवनाचे ऋषितुल्य प्रणेते श्री अरविंदो यांची 150वी जयंती पूर्ण होत आहे. हे वर्ष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 150व्या जयंतीचे सुद्धा वर्ष आहे. हे वर्ष राणी दुर्गावतीच्या 500व्या जन्मशताब्दीचं खूप पवित्र असं वर्ष आहे आणि देश हा उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा करणार आहे. हे वर्ष मीराबाई भक्तियोगाची मुकुटमणी, मीराबाईच्या 525व्या जयंतीचं सुद्धा हे पवित्र वर्ष आहे. यावेळी जेव्हा आपण येणारा 26 जानेवारी साजरा करू, तो आपला 75वा प्रजासत्ताक दिवस असेल. अनेक प्रकारे, अनेक संधी, अनेक शक्यता राष्ट्र निर्माणात झटण्यासाठी वेळोवेळी नवी प्रेरणा, वेळोवेळी नवचैतन्य, वेळोवेळी स्वप्न, वेळोवेळी संकल्प, या सर्वांसाठी कदाचित यापेक्षा जास्त योग्य संधी असू शकणार नाही. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, यावेळी नैसर्गिक आपत्तींनी देशाच्या अनेक भागात अकल्पित अशी संकट निर्माण केली. ज्या कुटुंबांना या संकटामध्ये खूप भोगावं लागलं, त्या सर्व कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि राज्य तसंच केंद्र सरकार मिळून या सर्व संकटातून मुक्त करून हा देश वेगाने पुढे घेऊन जातील अशी ग्वाही देतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये देशाच्या ईशान्य भागात, विशेष करून मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतर काही भागांमध्ये, पण विशेष करून मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला, कितीतरी लोकांना आपले प्राण गमवावे लागले, माता भगिनींच्या आत्मसन्मानाचे धिंडवडे निघाले. मात्र काही दिवसांपासून आता तिथे शांतता नांदत असल्याचं कळतंय. देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे. देश मणिपूरच्या लोकांना सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम राखली आहे, तेच शांततेचं वातावरण यापुढेही कायम राखावं आणि शांततेमधूनच समस्यांवरील उपायांचा मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार मिळून सर्व समस्यांच्या निराकरणासाठी खूप प्रयत्न करत आहेत, यापुढेही प्रयत्न करत राहतील. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जेव्हा आपण इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा असं लक्षात येतं की इतिहासात काही क्षण असे येतात जे आपला अमीट असा ठसा उमटवून जातात आणि त्याचा परिणाम युगानुयुगे कायम राहतो. आणि कधीकधी सुरुवातीला हा परिणाम खूप छोटा वाटतो, छोटीशी घटना वाटते, मात्र हा परिणाम अनेक समस्यांचं मूळ होऊन जातो. आपल्याला आठवत असेल, 1200 वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झालं. एका छोट्या राज्याच्या छोट्या राजाचा पराभव झाला. मात्र तेव्हा हे माहीत नव्हतं की ही एक घटना भारताला हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेडीत अडकवेल आणि आपण गुलामीत जखडत गेलो, जखडत गेलो, जखडत गेलो.
जो येईल तो आपल्याला लुटत गेला, जो येईल तो आपल्या डोक्यावर येऊन बसला. कसा कठीण काळ राहिला असेल तो हजारो वर्षांचा. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, घटना छोटीशी का असेना, मात्र हजारो वर्षांपर्यंत तिचा परिणाम जाणवत राहिला. मात्र आज मी या गोष्टीचा उल्लेख अशासाठी करू इच्छितो की भारताच्या वीरांनी या संपूर्ण कालखंडात कुठलाही भारताचा भूप्रदेश असा नसेल, कुठलीही वेळ अशी नसेल जेव्हा त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली नसेल, बलिदानाची परंपरा कायम राखली नसेल. भारतमाता पराधीनतेच्या या बेडीतून मुक्त होण्यासाठी सज्ज झाली होती. बेड्यांचे पाश तोडण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करत होती आणि देशाची नारी शक्ती, देशाची युवा शक्ती, देशाचे शेतकरी, देशातले गावकरी, श्रमिक कुणीही असा नव्हता जो देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगून जगत नव्हता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या सर्वस्वाचा होम करण्यासाठी एक मोठी सेना तयार झाली होती. समाजसेवेसाठी आपलं तारुण्य खर्ची घालणारे अनेक महापुरुष आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी सुद्धा झटत होते. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, लोकजागृतीचं ते व्यापक रूप, त्याग आणि तपस्येचं ते व्यापक रूप, लोकांमध्ये एक नवा विश्वास जागवणारा तो क्षण. अखेर 1947 साली देश स्वतंत्र झाला. हजारो वर्षांच्या गुलामीत उराशी बाळगलेली ती स्वप्न पूर्ण होताना दिसायला लागली. मित्रांनो, मी हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी अशासाठी सांगतोय कारण मी पाहतोय पुन्हा एकदा देशासमोर एक संधी चालून आली आहे. एका अशा कालखंडात आपण आता जगत आहोत, अशा कालखंडात आपण प्रवेश केला आहे आणि हे आपलं सद्भाग्य आहे की भारताच्या या अशा अमृतकाळात, हे अमृतकाळाचं पहिलं वर्ष आहे ज्यात एकतर आपण तारुण्यात आहात किंवा आपण भारतमातेच्या कुशीत जन्म घेतला आहे. आणि हा कालखंड, माझे शब्द लिहून ठेवा माझ्या प्रिय कुटुंबियांनो, या कालखंडात आपण जे काम करू, आपण जे पाऊल उचलू, जेवढा त्याग करू, जी तपश्चर्या करू, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, एका पाठोपाठ एक असे निर्णय घेऊ, येणाऱ्या हजारो वर्षांनंतर देशाला लाभणारा सुवर्णकालीन इतिहास यामधूनच अंकुरणार आहे. या कालखंडात घडणाऱ्या घटना येणाऱ्या 1000 वर्षांसाठी आपला प्रभाव निर्माण करणार आहेत. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर निघून देश पंचप्रणांसाठी समर्पित होऊन एका नव्या आत्मविश्वासासह पुढे वाटचाल करतो आहे. नव्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी आपला देश प्राणपणाने झटत आहे. माझी भारतमाता, जी कोण एकेकाळी ऊर्जेचं सामर्थ्य असूनही राखेच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली होती, तीच भारतमाता 140 कोटी भारतीयांच्या पुरुषार्थाने, त्यांच्या चैतन्याने, त्यांच्या ऊर्जेने पुन्हा एकदा जागृत झाली आहे. भारतमाता जागृत झाली आहे आणि मला हे स्पष्टपणे दिसतंय. मित्रांनो, हा जो कालखंड आहे, गेली 9-10 वर्ष आपण जे अनुभवलं आहे, जगभरात भारताच्या चैतन्याप्रती, भारताच्या सामर्थ्याप्रती एक नवं आकर्षण, नवा विश्वास, नवी आशा निर्माण झाली आहे. आणि भारतातून निर्माण झालेल्या या नव्या प्रकाश झोताकडे संपूर्ण जग स्वतःसाठी ज्योत म्हणून बघत आहे. जगाला एक नवा विश्वास निर्माण होत आहे. आपलं हे सद्भाग्य आहे. काही अशा गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिल्या आहेत आणि वर्तमान काळात सुद्धा त्या आपल्यापाशी आहेत. आज आपल्याकडे लोकबळ, डेमोग्राफी आहे. आज आपल्यापाशी लोकशाही, डेमोक्रेसी आहे आणि आज आपल्यापाशी विविधता, डायव्हर्सिटी आहे. डेमोग्राफी, डेमोक्रेसी आणि डायव्हर्सिटीची ही त्रिवेणी भारताचं प्रत्येक स्वप्न साकारण्याचं सामर्थ्य राखते. आज पूर्ण जगभरात जेव्हा काही देश जणू वयस्कर होऊन शक्तिहीन होत आहेत, तेव्हा भारत जणू यौवनाने ऊर्जावान होऊन पुढे मार्गक्रमण करत आहे. किती मोठा गौरवाचा कालखंड आहे की आज 30 वर्षांपेक्षा कमी वयाची लोकसंख्या जगात सर्वाधिक कुठे असेल तर
ती माझ्या भारतमातेच्या कुशीत आहे. हे माझ्या देशातच आहे आणि हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाचं मनुष्यबळ, युवा वर्ग माझ्या देशात असेल. कोट्यवधी हात असतील, कोट्यवधी विचार करणारी डोकी असतील, कोट्यवधी स्वप्न असतील, कोट्यवधी संकल्प असतील. तर बंधू आणि भगिनी, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आपण मनात धरलेल्या इच्छा नक्कीच पूर्ण करू शकू. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, देशाचं भाग्य अशा घटना बदलवून टाकतात. हे सामर्थ्य देशाचं भाग्य बदलून टाकतं. भारत गेल्या 1000 वर्षांची गुलामी आणि येणाऱ्या 1000 वर्षांच्या भव्य अशा कालखंडात दरम्यान उभा आहे. एक अशी संधी आपल्या समोर आहे. म्हणूनच आपल्याला ना थांबायचं आहे, ना द्विधा मनस्थितीत जगायचं आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आपल्याला कुठेतरी हरवलेल्या आपल्या वारशाचा अभिमान धरत, गमावलेली समृद्धी प्राप्त करत, पुन्हा एकदा आणि हे पुन्हा एकदा धरून चालायचं आहे की जे काही करू, जी काही पावलं उचलू, कुठलाही जो निर्णय घेऊ, त्या सर्व बाबी आपल्या पुढच्या 1000 वर्षांपर्यंत आपली दिशा निश्चित करणार आहेत, आपल्या भारताचं भाग्य लिहिणार आहेत. मी आज आपल्या देशाच्या युवा वर्गाला, आपल्या देशाचे पुत्र आणि कन्यांना हे अवश्य सांगेन की जे सद्भाग्य आज आपल्या युवा वर्गाला मिळालं आहे, असं सद्भाग्य अभावानेच कुणाच्या नशिबी येतं. ते तुमच्या नशिबी आलं आहे आणि म्हणूनच आपल्याला परत हे गमावायचं नाही. युवा शक्तीवर माझा विश्वास आहे. युवा शक्तीत सामर्थ्य आहे आणि आपली धोरणं, आपले रीतिरिवाज सुद्धा या युवा शक्तीला अधिक बळ पुरवणारेच आहेत. आज माझ्या तरुणांनी जगात पहिल्या 3 स्टार्टअप इकोसिस्टीम नव उद्योग परिसंस्थांमध्ये भारताला स्थान मिळवून दिलं आहे. जगभरातल्या युवा वर्गाला अचंबा वाटतो आहे भारताचं हे सामर्थ्य पाहून, भारताची ही ताकद बघून. आज जगभरात तंत्रज्ञानाचं युग आहे आणि येणाऱ्या युगात सुद्धा तंत्रज्ञानाचाच दबदबा राहणार आहे. तेव्हा याच तंत्रज्ञानामध्ये भारताची गुणवत्ता, ताकद यांची एक नवी भूमिका राहणार आहे. मित्रहो, मी मागे G20 जागतिक परिषदेसाठी बाली इथे गेलो होतो आणि या बालीत जगातले अनेक समृद्ध देश, जगातील अनेक विकसित देश सुद्धा, त्यांचे प्रमुख भारतानं डिजिटलीकरणात मिळवलेल्या यशाबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी, बारीक सारीक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छुक होते. प्रत्येक जण याबाबत प्रश्न विचारत होते आणि तेव्हा मी त्यांना हे सांगत होतो की भारतानं ही जी कमाल करून दाखवली आहे ना, ती दिल्ली, मुंबई, चेन्नई पुरतीच मर्यादित नाहीये. भारत जी कमाल करून दाखवत आहे, माझ्या श्रेणी 2, श्रेणी 3 शहरांमधील तरुण सुद्धा माझ्या देशाचं भाग्य घडवत आहेत. छोट्या छोट्या भागातले माझे नवतरुण. आणि आज मी मोठ्या आत्मविश्वासाने हे सांगतोय, देशाचं हे जे नवं सामर्थ्य दृष्टीस पडत आहे आणि म्हणूनच मी हे सांगतोय की आपली शहरं आकारमान आणि लोकसंख्येनं कमी असतील, आपली ही छोटी छोटी शहरं, आपले छोटे छोटे भाग आकारमान आणि लोकसंख्येने छोटे असतील, मात्र आशा आणि आकांक्षा, प्रयत्न आणि प्रभाव याबाबतीत ते कुणापेक्षाही कमी नाहीत. ते सामर्थ्य त्यांच्यात आहे. नवीन ॲप, नवी सोल्युशन्स, नवं तंत्रज्ञान, नवीन उपकरण आणि क्रीडा जगत पहा. ही सगळी मुलं कोण आहेत? छोटी घरं, झोपड्या यातून बाहेर पडून ही मुलं मोठमोठी कामगिरी बजावून दाखवत आहेत. छोटी छोटी गावं, छोट्या छोट्या पाड्यांमधील नवतरुण, आपले पुत्र कन्या आज कमाल करून दाखवत आहेत. आता हेच पहा ना, माझ्या देशातल्या 100 शाळा अशा आहेत जिथले विद्यार्थी विद्यार्थिनी उपग्रह बनवून ते उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी करत आहेत. आज हजारो टिंकरिंग लॅब नव्या वैज्ञानिकांना जन्म देत आहेत. आज हजारो टिंकरिंग लॅब लाखो मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. मी माझ्या देशातल्या नवतरुणांना हे सांगू इच्छितो, संधींची कमतरता नाहीये. आपल्याला हव्या तेवढ्या कितीतरी आभाळाहून जास्त संधी हा देश तुम्हाला मिळवून देईल. मी आज
लाल किल्ल्याच्या या तटबंदीवरून माझ्या माता भगिनी, माझ्या देशाच्या कन्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. देश आज जिथे पोहोचला आहे, ज्या विशेष शक्तींनी सामर्थ्यपूर्ण झाला आहे, ती शक्ती माझ्या माता भगिनींची आहे. आज देश प्रगतीच्या वाटेवर आहे. अशा वेळी मी माझ्या शेतकरी बंधू भगिनींचंही अभिनंदन करू इच्छितो. हा आपलाच पुरुषार्थ आहे, हे आपलंच कर्तृत्व आहे, हे आपलेच कठोर परिश्रम आहेत की देश आज कृषी क्षेत्रात सुद्धा प्रगती करत आहे. मी माझ्या मजूर वर्गाचं, कामगारांचं, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, मी अशा कोटी कोटी समूहांना वंदन करतो, त्यांना अभिवादन करतो. देश आज जो आधुनिकतेच्या वाटेवर आहे, जागतिक सामर्थ्याशी बरोबरी करत आहे, स्पर्धा करत आहे, यामागे माझ्या मजूर बंधू भगिनींचे, माझ्या श्रमिकांचे खूप मोठे योगदान आहे. आज ही वेळच अशी आहे की मी लाल किल्ल्याच्या या तटबंदीवरून माझ्या या मजुरांचं, माझ्या या श्रमिकांचं अभिनंदन करायलाच हवं, त्यांना वंदन करायलाच हवं. आणि माझे कुटुंबीय, 140 कोटी देशबांधव, माझे हे श्रमिक, माझे हे फिरते छोटे मोठे विक्रेते, फळं फुलं भाज्या विकणाऱ्यांचा आपण सन्मान करतो आहोत. माझ्या देशाला पुढे नेण्यात, माझ्या देशाला प्रगतीची नवी शिखरं गाठून देण्यात व्यावसायिक तज्ज्ञांची भूमिका खूपच मोठी राहिली आहे. मग ते वैज्ञानिक असोत, अभियंते असोत, डॉक्टर्स असोत, परिचारिका असोत, शिक्षक असोत, गुरु आचार्य असोत, विद्यापीठं असोत, गुरुकुलं असोत, प्रत्येक जण भारतमातेचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी झटत आहेत. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, राष्ट्रीय चेतना हा एक असा शब्द आहे जो आपल्याला आपल्या सर्व चिंतांपासून मुक्ती मिळवून देत आहे. आणि आज हीच राष्ट्रीय चेतना हे सिद्ध करत आहे की भारताची सगळ्यात मोठी ताकद बनला आहे भरवसा. भारताची सगळ्यात मोठी ताकद बनला आहे विश्वास. लोकांमध्ये, लोकांवर असलेला आमचा विश्वास, लोकांचा सरकारवर असलेला विश्वास, लोकांचा देशाच्या उज्ज्वल भविष्यावर असलेला विश्वास आणि जगाला सुद्धा भारताबाबत वाटत असलेला विश्वास. हा विश्वास आपल्या धोरणांमधून, आपल्या रीतींमधून निर्माण झाला आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्याला ज्या निर्धारानं पावलं टाकत आपण पुढे घेऊन जात आहोत त्याचा आहे. बंधू आणि भगिनींनो, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, एक बाब तर नक्की आहे की भारताचं सामर्थ्य आणि भारतापुढील संधी शक्यता विश्वासाची नवनवी शिखरं गाठणारी आहे. आणि विश्वासाची ही नवी शिखरं नव्या सामर्थ्याला पुढे घेऊन गाठली जाणारी असली पाहिजेत. आज G20 परिषदेच्या यजमानपदाची संधी भारताला मिळाली आहे. आणि गेल्या 1 वर्षापासून हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे G20चे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत, अनेक कार्यक्रम झाले आहेत, त्यामुळे देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या सामर्थ्याचा जगाला परिचय झाला आहे. भारताच्या विविधतेचा परिचय झाला आहे. भारताची विविधता संपूर्ण जग अचंब्याने बघत आहे. आणि त्यामुळेच भारताविषयीचं आकर्षण वाढलं आहे. भारताला जाणून घेण्याची, समजून घेण्याची इच्छा वाढली आहे. अशाच प्रकारे आपण पहा, निर्यात, आज भारताची निर्यात वेगाने वाढत आहे. आणि मला असं सांगावंसं वाटतं की जगभरातले सर्व तज्ज्ञ सर्व मापदंडांच्या आधारे असं सांगतात की भारताला आता कुणीही रोखू शकणार नाही. जगातली कुठलीही पतमानांकन संस्था भारताचा गौरवच करत आहे. कोरोना काळानंतर संपूर्ण जग एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलं आहे. आणि मी विश्वासानं हे म्हणतोय की ज्या प्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर, दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगात एक नवी व्यवस्था आकाराला आली होती, मी हे स्पष्टपणे पाहतोय. कोरोनानंतर एक नवी जागतिक व्यवस्था, एक नवी जगाला व्यापून उरणारी व्यवस्था, एक नवं भूराजकीय समीकरण, या सर्व बाबी खूप वेगानं वाढत आहेत. भूराजकीय समीकरणाच्या सर्व व्याख्याच बदलत आहेत, परिभाषाच बदलत आहेत. आणि माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आपल्याला या गोष्टीचं नक्कीच कौतुक वाटेल की या बदलत्या जगाला चांगला आकार देण्यात
आज माझ्या 140 कोटी देशबांधवांचं सामर्थ्य, योगदान दिसून येत आहे. आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत आणि कोरोना काळात भारतानं जगाला ज्या प्रकारे पुढे नेलं आहे, जगानं आपलं सामर्थ्य पाहिलं आहे. जेव्हा जगाची पुरवठा साखळी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, मोठमोठ्या अर्थव्यवस्थांवर कमालीचा दबाव आला होता, त्यावेळी सुद्धा आपण सांगितलं होतं, आपल्याला जगाचा विकास साधायचा असेल तर तो मानव केंद्रित असायला हवा, मानवी संवेदनांनी युक्त असायला हवा आणि तरच आपल्याला समस्यांवर योग्य तो उपाय शोधता येईल. आणि कोविडने आपल्याला हे शिकवलं आहे किंवा आपल्याला समजायला भाग पाडलं आहे की मानवी संवेदनांना बाजूला ठेवून आपण जगाचं कल्याण करू शकत नाही. आज भारत ग्लोबल साऊथ म्हणजेच जगाच्या दक्षिण भागाचा आवाज बनत आहे. भारताची समृद्धी, वारसा आज जगासाठी एक संधी बनत आहे. जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक पुरवठा साखळीत भारताची भागीदारी. मी आत्मविश्वासानं हे सांगतो, आज भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, आज भारतानं जे कमावलं आहे, त्यामुळे जगात स्थैर्याची एक प्रकारे हमी निर्माण झाली आहे. मित्रांनो, आता ना माझ्या मनात, ना माझ्या 140 कोटी कुटुंबियांच्या मनात आणि ना पूर्ण जगाच्या मनात कुठल्याही प्रकारचे किंतु, शंका, कुशंका नाहीत, तर एक ठाम विश्वास निर्माण झाला आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता चेंडू आपल्या कोर्टात आहे. ही संधी आपल्याला गमावता कामा नये, आपल्याला ही संधी सोडता कामा नये. भारतात मी माझ्या देशवासियांचं यासाठी सुद्धा अभिनंदन करतो की माझ्या देशवासियांमध्ये एक नीरक्षीर विवेकबुद्धीचं सामर्थ्य आहे, समस्येच्या मुळापाशी जाण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळेच 2014 मध्ये माझ्या देशवासियांनी 30 वर्षांच्या अनुभवानंतर ठरवलं की देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर स्थिर सरकारच लागेल, मजबूत भक्कम सरकार लागेल, पूर्ण बहुमताचं सरकार लागेल. आणि देशवासियांनी एक मजबूत आणि स्थिर सरकार निवडून दिलं. आणि तब्बल 3 दशकांपर्यंत जो एक अनिश्चिततेचा कालखंड होता, जो अस्थिरतेचा कालखंड होता, राजकीय अपरिहार्यतेमध्ये देश जखडून गेला होता, त्यापासून मुक्ती मिळाली. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, देशात आज असं सरकार आहे जे सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, देशासाठी, देशहितासाठी वेळेचा प्रत्येक क्षण आणि क्षण जनतेची पै न पै, जनतेच्या भल्यासाठी वापरत आहे. आणि माझं सरकार, माझ्या देशाचा मान एका गोष्टीशी निगडित आहे. आमचा प्रत्येक निर्णय, आमची प्रत्येक दिशा यांचा एकच मापदंड आहे, नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. आणि राष्ट्र प्रथम हाच दूरगामी परिणाम, सकारात्मक परिणाम निर्माण करणार आहे. देशात खूप मोठ्या स्तरावर काम होत आहे. मात्र मी हे सांगू इच्छितो, 2014 मध्ये आपण एक मजबूत सरकार निवडून दिलं. आणि मी तर सांगेन, 2014 आणि 2019 मध्ये आपण एक सरकार असं निवडून दिलं तर मोदीमध्ये आणखी काही सुधारणा घडवून आणण्याची हिम्मत निर्माण केली. आपण एक असं सरकार स्थापन केलं ज्यामुळे मोदीला आणखी काही सुधारणा घडवून आणण्याची हिम्मत आली. आणि मोदीने जेव्हा एका पाठोपाठ एक असे बदल घडवून आणले, तेव्हा माझ्या प्रशासनातील लोक, माझे लाखो हातपाय, जे हिंदुस्थानातल्या कानाकोपऱ्यात सरकारचा एक भाग म्हणून काम करत आहेत, त्यांनी प्रशासनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही कामगिरी करून दाखवण्याची आपली जबाबदारी मोठ्या खुबीनं निभावली. आणि त्यांनी कामगिरी करूनच दाखवली. आणि जनता जनार्दनच जर कामाला लागलं तर या सुधारणा घडून येतानाही दिसत आहेत. आणि म्हणूनच सुधारणा, कामगिरी, परिवर्तन हा कालखंड भारताचं भविष्य घडवत आहे. आणि आपला हाच दृष्टिकोन देशाच्या त्या सामर्थ्यामध्ये वाढ करत आहे जो येणाऱ्या 1000 वर्षांचा पाया मजबूत करणार आहे. जगाला युवा वर्गाची आवश्यकता आहे, युवा वर्गाच्या कौशल्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी आम्ही स्वतंत्र असं कौशल्य विकास मंत्रालय निर्माण केलं आणि हे मंत्रालय भारताच्या गरजांची पूर्तता करेल. एवढंच नव्हे तर जगाच्या गरजा भागवण्याचं सामर्थ्य सुद्धा बाळगेल. आम्ही जलशक्ती मंत्रालय स्थापन केलं. हे मंत्रालय स्थापन करण्यासाठीची रचना, तिचं विश्लेषण कोणी केलं ना, तर त्यातून या सरकारच्या मनात डोक्यात नेमकं काय आहे ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आम्ही जलशक्ती मंत्रालय बनवलं. हे आपलं जलशक्ती मंत्रालय आपल्या देशाच्या प्रत्येक देशवासियाला पिण्याचं शुद्ध पाणी पोचवण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, पाण्याबद्दलची संवेदनशील व्यवस्था विकसित करण्यासाठी असेल, यावर आम्ही जोर देत आहोत. आपल्या देशात कोरोना पश्चात संपूर्ण जग हे बघत आहे की सर्वंकष आरोग्य सेवापूर्ती ही कशी एक काळाची गरज बनली आहे. आम्ही स्वतंत्र असं आयुष मंत्रालय सुद्धा तयार केलं आहे आणि योग तसंच आयुष आज दुनियेत आपलं नाव गाजवत आहेत. जगाप्रती भारताच्या असलेल्या वचनबद्धतेमुळे जगाचं आपल्याकडे लक्ष केंद्रित झालं आहे. जर आपणच आपलं हे सामर्थ्य नाकारलं तर जग त्या सामर्थ्याचा स्वीकार कसा करेल? म्हणूनच जेव्हा हे मंत्रालय तयार झालं तेव्हा जगाला त्याची किंमत कळली. मत्स्यपालन, आपल्या देशाला लाभलेला एवढा मोठा समुद्र किनारा, आपले कोट्यवधी मच्छीमार बंधू भगिनी, त्यांचं कल्याण हे सुद्धा आमच्या मनात आहे आणि यासाठीच आम्ही मत्स्यपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय यांना सामावून घेणाऱ्या स्वतंत्र मंत्रालयाची रचना केली आहे, जेणेकरून समाजाच्या ज्या वर्गाचे लोक मागे पडले आहेत त्यांना साथ देऊन पाठबळ पुरवता येईल. देशात सरकारी अर्थव्यवस्थेचा वाटा असतोच, पण समाजाच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आहे तो म्हणजे सहकारी चळवळ. त्याला बळ देण्यासाठी, आधुनिकता आणण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात लोकशाहीतल्या सगळ्यात मजबूत क्षेत्रासाठी आम्ही वेगळं सहकार मंत्रालय निर्माण केलं आणि त्या माध्यमातून सर्व सहकारी संस्थांचं देशभर जाळं जोडलं जात आहे. ज्यायोगे गरिबातल्या गरिबाचं म्हणणं तिथे ऐकलं जाईल, त्याच्या आवश्यकतांची पूर्तता होईल आणि तो देखील एका व्यापक राष्ट्रीय विकासासाठी आपलं थोडंफार योगदान देऊ शकेल. आम्ही सहकारातून समृद्धीचा मार्ग बनवला आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जेव्हा आम्ही 2014ला सत्तेत आलो तेव्हा आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत 10व्या स्थानावर होतो आणि आज 140 कोटी भारतीयांचा पुरुषार्थ परिणामकारक ठरला आहे आणि आज आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत 5व्या स्थानी पोहोचलो आहोत. हे असंच झालेलं नाहीये. तेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशात थैमान घालत होता. लाखो कोट्यवधी रुपयांचे घोटाळे अर्थव्यवस्था खिळखिळी करत होते. भारत फ्रेजाईल 5 गटात म्हणजेच नाजूक अर्थव्यवस्था असलेल्या 5 राष्ट्रांमध्ये होता. आम्ही अर्थव्यवस्थेतली गळती थांबवली, अर्थव्यवस्था मजबूत केली. आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी वापरण्याचा संकल्प केला आणि आज म्हणूनच मी देशवासियांना सांगू इच्छितो की जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो तेव्हा केवळ तिजोरी भरत नाही तर देशाचं सामर्थ्यही वाढतं, देशवासियांचं सामर्थ्य वाढतं आणि तिजोरीतला पैसा न पैसा जर इमानदारीने जनता जनार्दनासाठी खर्च करण्याचा संकल्प केलेले सरकार असेल तर बघा कसे परिणाम मिळतात. मी 10 वर्षांचा हिशोब तिरंग्याच्या साक्षीने लाल किल्ल्याच्या वास्तूतून आज देशवासियांना देत आहे. हे आकडे पाहिल्यावर आपण म्हणाल, इतका मोठा बदल, इतकं मोठं सामर्थ्य. 10 वर्षांपूर्वी राज्यांना 30 लाख कोटी रुपये भारत सरकारकडून दिले जात होते. गेल्या 9 वर्षात हा आकडा 100 लाख कोटींवर गेला आहे. सुरुवातीला स्थानीय विकासासाठी भारत सरकारच्या खजिन्यातून 70,000 कोटी दिले जात होते. आज ती रक्कम 3 लाख करोड पेक्षा देखील जास्त आहे. पूर्वी गरिबांसाठी घर बांधण्याकरता 90,000 कोटी रुपये खर्च होत होता. आता तो चौपटीने वाढवून 4 लाख करोड पेक्षाही जास्त खर्च आता गरिबांसाठी घर बांधण्याकरता केला जात आहे. जी युरियाची गोण
बाजारात 3,000 रुपयांना विकली जात होती ती गोण माझ्या शेतकऱ्यांना 300 रुपयात मिळावी म्हणूनच देशातलं सरकार 10 लाख कोटी रुपये माझ्या शेतकऱ्याला युरियासाठी अनुदान म्हणून देत आहे. मुद्रा योजना 20 लाख कोटी रुपये किंवा त्याहूनही जास्त माझ्या देशातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी, आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी, आपल्या कारभारासाठी दिले आहेत. 8 कोटी लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. एवढंच नाही तर प्रत्येक व्यावसायिकानं 1 किंवा 2 जणांना आपल्या व्यवसायात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 8 ते 10 कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्याचं सामर्थ्य हे मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 कोटी नागरिकांनी दाखवलं आहे. MSMEना देखील सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांच्या मदतीने करोनाच्या संकटात देखील बुडू दिलं नाही, मरू दिलं नाही, उलट त्यांना बळ दिलं. 1 रँक 1 पेन्शन माझ्या देशातल्या जवानांच्या सन्मानासंबंधीचा हा एक विषय होता. यासाठी 70,000 कोटी रुपये भारत सरकारच्या तिजोरीतून या योजनेसाठी दिले गेले आहेत. माझ्या लष्करातल्या निवृत्त नायकांच्या खिशात त्यांच्या परिवारापर्यंत हा पैसा पोचला आहे. सर्वच क्षेत्रात मी काही थोड्यांचाच उल्लेख केला आहे. सर्व सांगून मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही, पण सर्वच बाबतीत पहिल्याच्या तुलनेत आज कितीतरी पटीने अधिक निधी दिला जातोय. देशाच्या विकासासाठी, देशाच्या कानाकोपऱ्यात रोजगाराची निर्मिती करण्यासाठी, देशाचं भाग्य बदलण्यासाठी पै न पैचा उपयोग आम्ही केला आहे. माझ्या प्रिय भारतवासियांनो, एवढंच नाही तर या साऱ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून माझ्या 5 वर्षांच्या कार्यकाळात 13.5 कोटी गरीब भारतीय बांधव गरिबीच्या शृंखला तोडून बाहेर आले आहेत आणि नवमध्यम वर्गात सामील झाले आहेत. जीवनात यापेक्षा अधिक कुठलं समाधान असू शकत नाही. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आणि जेव्हा हे 13.5 कोटी बांधव गरिबीतून बाहेर पडत असताना कोणकोणत्या वेगवेगळ्या योजनांची त्यांना मदत झाली आहे, त्यात त्यांना आवास योजनेचा लाभ झाला. PM स्वनिधीतून 50,000 कोटी रुपये अगदी रस्त्यावरच्या माणसापर्यंत पोहोचवले आहेत. आगामी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सुमारे 13 ते 15,000 कोटी रुपयांची योजना परंपरागत कौशल्य जोपासणारे लोक जे अवजारांच्या साथीनं किंवा आपल्या हातानं कष्ट करतात, आणि आपल्या हातानं कष्ट करणारे हे लोक जास्त करून OBC वर्गातले आहेत. मग त्यात सुतार असतील, सोनार असतील, मिस्त्री असतील, कपडे धुण्याचं काम करणारी मंडळी असतील की केशकर्तन करणारे असतील, अशा लोकांना एक नवीन ताकद देण्यासाठी येत्या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा योजनेला सुरुवात करणार आहोत आणि 13 ते 15,000 कोटी रुपयांनी त्याचा प्रारंभ होईल. आम्ही PM किसान सन्मान निधीत 2.5 लाख कोटी रुपये थेट माझ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आम्ही जलजीवन मिशन, घराघरात पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचावं यासाठी 2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. आयुष्यमान भारत योजना, गरीबाला आजारपणासाठी रुग्णालयात दाखल होताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, त्याच्यावर उपचार होण्यासाठी, त्याला औषधं मिळावीत यासाठी, शस्त्रक्रियेसाठी चांगल्यात चांगली वैद्यकीय मदत मिळण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 70,000 कोटी रुपये आम्ही खर्च केला आहे. पशुधन, करोना लसीकरणाविषयी तर सगळ्यांना माहिती आहेच. 40,000 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले. पण आपल्याला ऐकून आनंद वाटेल की आम्ही पशुधन वाचवण्यासाठी कमीत कमी 15,000 कोटी रुपये पशुधनाच्या लसीकरणासाठी वापरले आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जनऔषधी केंद्रांनी देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना, देशातल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना एक वेगळं सामर्थ्य दिलं आहे. एकत्र कुटुंबात एखाद्या सदस्याला मधुमेहासारखा विकार झाला तर महिन्याला 2-3 हजार रुपयांची औषधं सहज लागतात. जनऔषधी केंद्राद्वारे जे औषध बाजारात 100 रुपयाला मिळतं ते औषध 10, 15, 20 रुपयात मिळण्याची सोय केली. आणि आज देशातल्या 1000 जनऔषधी केंद्रातून आजारपणामुळे ज्यांना औषधांची गरज होती
अशा लोकांच्या खिशातून औषधासाठी अनाठायी खर्च होणारे सुमारे 20,000 कोटी रुपये वाचवले आहेत. आणि हे सगळे प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवारातले नागरिक आहेत. या योजनेची सफलता लक्षात घेता मी जाहीर करू इच्छितो की ज्याप्रमाणे आम्ही विश्वकर्मा योजना आणून समाजातल्या एका विशिष्ट वर्गाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याचप्रमाणे आता लवकरच देशातल्या जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 केंद्रांपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठरवून आम्ही आगामी काळात काम करणार आहोत. माझ्या देशबांधवांनो, जेव्हा देशातली गरिबी कमी होते तेव्हा देशातल्या मध्यम वर्गाची ताकद वाढते. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आगामी 5 वर्षात ही मोदींची गॅरंटी आहे की देश जगातल्या पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान प्राप्त करेल. हे होणार, हे निश्चित आहे. आज 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. ते मध्यमवर्गीयांची ताकद वाढवणारे ठरले आहेत. गरिबांची खरेदी करण्याची क्षमता वाढते तेव्हा मध्यमवर्गीयांची व्यापार करण्याची क्षमता देखील वाढते. जेव्हा गावागावातून खरेदीची शक्ती वाढते तेव्हा शहरांची आर्थिक व्यवस्था अतिशय वेगाने धावू लागते. आर्थिक गोष्टी अशा परस्पर जुळलेल्या असतात. त्यावरच आर्थिक चक्र अवलंबून असतं आणि त्यालाच बळ देऊन आम्ही पुढे जाऊ इच्छित आहोत. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, शहरांमध्ये जो कमकुवत वर्ग असतो त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. मध्यम वर्गातील जे कुटुंबीय आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी देखील आगामी काळात आम्ही एक योजना घेऊन येणार आहोत. आमचे नागरिक जे शहरात राहतात, भाड्याच्या घरात राहतात, झोपड्यांमधून चाळींमधून वस्ती करतात, अनधिकृत इमारतीत राहतात, असे माझे कुटुंबीय जर का त्यांना स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा असेल तर बँकेतून जे कर्ज मिळतं त्याच्या व्याजात सवलत देऊन लाखो रुपयांची मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. माझ्या मध्यमवर्गीय परिवाराला जेव्हा 2 लाख ते 7 लाख आयकराची सीमा वाढवली जाते तेव्हा सर्वाधिक फायदा पगारदार मध्यमवर्गीयांना होतो. इंटरनेटचा डेटा आधी खूप महाग होता 2014 पूर्वी, पण आता जगातला सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा आमच्या देशात उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेकांच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. माझ्या कुटुंबियांनो, जग अजूनही कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे सावरलेलं नाही. त्यातच युद्धाची सुरुवात झाली. सगळं जग महागाईच्या समस्येमुळे त्रस्त आहे. सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेला महागाईमुळे फटका बसला आहे. जेव्हा आपण परदेशातून काही माल आयात करतो तेव्हा तो तर इथे येतोच, पण दुर्दैवाने त्याबरोबर महागाई सुद्धा येते. या महागाईने सगळ्या जगाची नाकेबंदी केली आहे. पण माझ्या प्रिय कुटुंबियांनो, भारताने महागाई काबूत ठेवण्यासाठी खूप प्रयास केले आहेत. या आधीच्या कालखंडाच्या तुलनेत आम्हाला यशही प्राप्त झालं आहे. मात्र एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. बाकीच्या जगापेक्षा आपली स्थिती चांगली आहे एवढ्यावरच पुरेसं नाही. माझ्या देशावरचा महागाईचा बोजा जास्तीत जास्त कमी व्हावा यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत आणि माझा हा प्रयास निरंतर सुरूच राहील. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आज देश अनेक क्षमतांसह पुढे चालला आहे. देश आधुनिकतेच्या दिशेनं पुढे जाण्याचं काम करत आहे. आज देश रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात काम करत आहे. आज देशात ग्रीन हायड्रोजनवर देखील काम होत आहे. देशाची स्पेस अर्थात अवकाशातली क्षमता वाढते आहे. डीप सी मिशनमध्येही देश सफलतापूर्वक पुढे जात आहे. देशातल्या रेल्वे सेवेचं आधुनिकीकरण होत आहे. वंदे भारत बुलेट ट्रेन संबंधातही आज देशात काम सुरू आहे. गावागावात पक्के रस्ते बनत आहेत. इलेक्ट्रिकवर चालणारी बस सेवा, मेट्रो रेल्वे निर्माण यामुळे देश विकसित होत आहे. गावागावात इंटरनेट पोचलं आहे. तसंच क्वांटम कॉम्प्युटरमध्ये देखील देश काम करीत आहे. नॅनो युरिया आणि नॅनो DAP वर देखील काम सुरू आहे. तर दुसरीकडे सेंद्रिय शेतीवर देखील आपण भर देत आहोत. आज किसान उत्पादक संघ अर्थात FPO ची निर्मिती होत आहे. तर आम्ही सेमीकंडक्टरच्या निर्मितीचीही इच्छा करत आहोत. दिव्यांगजनांसाठी एक सुलभ भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी आमच्या दिव्यांगजनांना आम्ही अधिकाधिक सामर्थ्यवान बनवत आहोत. या खेळाडूंना आम्ही विशेष प्रशिक्षण देत आहोत. आज भारत जुना विचार आणि जुन्या पद्धतींना सोडून लक्ष्य निर्धारित करण्यावर आणि त्याची पूर्ती करण्यावर नजर ठेवून पुढे चालला आहे. ज्या उपक्रमांची पायाभरणी आम्ही करतो त्याच उपक्रमांची पूर्तता करून उद्घाटन देखील आमच्याच कालखंडात आम्ही करतो आहोत. सध्या ज्या ज्या गोष्टींची पायाभरणी मी करत आहे त्याचं उद्घाटनही माझ्याच कारकिर्दीत होणार आहे. हवं तर हे मी लिहून देतो. हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. आमची कार्यसंस्कृती, व्यापक विचार, दूरदर्शी विचार, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या पद्धतीची आमची कार्यशैली आहे आणि ठरवल्यापेक्षाही जास्त, संकल्पापेक्षाही अधिक प्राप्त करण्याच्या दृष्टीने आणि ऊर्जेने आम्ही काम करत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75,000 अमृत सरोवर निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केला होता. त्यावेळी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर निर्माण करण्याचा संकल्प केला होता. सुरुवातीला सुमारे 50 ते 55 हजार अमृत सरोवर निर्माण करण्याची कल्पना होती. मात्र आज जवळजवळ 75,000 अमृत सरोवरांच्या निर्मितीचं काम सुरू आहे. हे मुळातच खूप मोठं काम होत आहे. जनशक्ती आणि जलशक्तीची ही ताकद देशाच्या पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. देशातल्या 18,000 गावांपर्यंत वीज पोहोचवणं, जनधन बँकेत खातं उघडणं, महिलांसाठी शौचालय बनवणं या सगळ्या उद्दिष्टांची कालमर्यादेच्या आधीच पूर्ण ताकद लावून आम्ही पूर्तता करू. भारत जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा तो ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो आहे. 200 कोटी लसीकरणाचं काम आम्ही केलं. जेव्हा जग आम्हाला विचारतं आणि 200 कोटी लसीकरणाविषयी आम्ही सांगतो तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले जातात. एवढं मोठं काम, आणि हे काम माझ्या देशातल्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आमचे आरोग्य सेवक यांनी करून दाखवलं आहे. हे माझ्या देशाचं सामर्थ्य आहे. 5G ला आम्ही सुरुवात केली. जगभरात सर्वाधिक गतीने 5Gचा विस्तार करणारा माझा देश आहे. 700हून अधिक जिल्ह्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि आता 6Gची तयारी करत आहोत. आम्ही टास्क फोर्स बनवला आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये आम्ही उद्दिष्टाच्या पुढे गेलो आहोत. 2030 पर्यंतचं जे उद्दिष्ट होतं ते 2021-22 मध्येच आम्ही पूर्ण केलं. आम्ही इथेनॉलमध्ये 20% ब्लेंडिंगची गोष्ट केली होती. ती सुद्धा आम्ही वेळेच्या 5 वर्षाआधीच पूर्ण केली आहे. आम्ही $500 बिलियन निर्यात करण्याविषयी बोललो होतो. तिथेही वेळेच्या आधीच आम्ही $500 बिलियन पेक्षा जास्त निर्यात लक्ष्य पूर्ण केलं. आम्ही ठरवलं, या देशात 25 वर्षांपासून चर्चा होत होती की देशात नवीन संसद उभारली जावी. संसदेचं असं एकही सत्र नव्हतं की ज्याच्यात नवीन संसदेबाबत चर्चा झाली नाही. पण मोदीनेच वेळेच्या आधी नवीन संसद बनवून दाखवली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे काम करणारं सरकार आहे. निर्धारित लक्ष्य पूर्ण करणारं सरकार आहे. हा नवा भारत आहे. हा आत्मविश्वासाने भरलेला भारत आहे. हा संकल्पनांची पूर्तता करण्यासाठी पराकाष्ठा करणारा भारत आहे. आणि म्हणूनच हा भारत थांबणार नाही. हा भारत कधी थकणार नाही. हा भारत कधी दमणार नाही आणि हा भारत कधी हरणारही नाही. म्हणूनच माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आर्थिक शक्ती वाढली आहे. त्यामुळे आमची लष्करी शक्ती देखील ताकदवान झाली आहे. आमच्या देशाच्या सीमा पहिल्याच्या तुलनेत आता अधिक सुरक्षित आहेत. सीमेवर असलेले माझे जवान या देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत आणि माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षितता सांभाळण्यासाठी गणवेशधारी सेवा दलं सज्ज आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या या पावन पर्वात त्यांना देखील अनेक शुभेच्छा देऊन मी माझं भाषण पुढे सुरू ठेवतो. आमची सेना सक्षम असावी, आमची सेना तरुण असावी, युद्धभूमीवर लढण्यासाठी सज्ज असावी, यासाठी सुधारणा करण्याचं निरंतर कार्य आज भारतीय सेनेमध्ये होत आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो,
पूर्वी आपण ऐकायचो की इथे बॉम्बस्फोट झाला, तिकडे बॉम्बस्फोट झाला. ठिकठिकाणी लिहिलेलं असायचं की या बॅगेला हात लावू नका. सतत अनाउन्समेंट होत असत. पण आज देश खऱ्या अर्थानं सुरक्षित वातावरणाचा अनुभव घेत आहे. आणि जेव्हा सुरक्षा असते तेव्हाच शांती देखील असते आणि तेव्हाच प्रगती देखील नवीन क्षितिजांना स्पर्श करू लागते. साखळी बॉम्बस्फोट होण्याचा काळ आता फार जुना झाला आहे. निर्दोष लोकांचे मृत्यू ही देखील आता जुनी बाब ठरली आहे. आज देशातल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी घट झाली आहे. नक्षल प्रभावित क्षेत्रात देखील खूप मोठे बदल झाले आहेत. एक मोठं परिवर्तनाचं वातावरण सर्वत्र तयार झालं आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, प्रत्येक गोष्टीत प्रगती करत आपण 2047 सालच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पुढे चाललो आहोत. आणि ते केवळ स्वप्न नाही, तर 140 कोटी देशवासियांचा संकल्प आहे. आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. आणि तीच देशाची खरी ताकद आहे. देशाचं राष्ट्रीय चारित्र्य आहे. जगातल्या ज्या ज्या देशांनी प्रगती केली आहे, जगातले जे जे देश संकटाला मागे टाकून पुढे गेले आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीसोबत एक महत्त्वाचा असा कॅटलिक एजंट असतो, उत्प्रेरक, आणि तो म्हणजेच राष्ट्रीय चारित्र्य. आणि आम्हाला राष्ट्रीय चारित्र्य संदर्भात ताकद देऊन सदैव पुढे जायचं आहे. आमचा देश, आमचं राष्ट्रीय चारित्र्य ओजस्वी, तेजस्वी असावं, पुरुषार्थ असावा, पराक्रम असावा, तो प्रखर असावा. ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आगामी 25 वर्षात आपण हा एकच मंत्र घेऊन पुढे जाऊ की आमचं राष्ट्रीय चारित्र्य उत्तुंग असायला हवं. एकतेचा संदेश घेत पुढे जाताना भारताची एकात्मता भंग होईल अशी भाषा आम्ही वापरणार नाही किंवा असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही. प्रत्येक क्षण देशाला जोडण्याचा प्रयत्न माझ्याकडूनही होतच राहील. भारताची एकताच आम्हाला सामर्थ्य देते. उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम, गाव असो की शहर, पुरुष असो का स्त्री, आम्ही सगळ्यांनी एकात्मतेच्या भावनेनं एकत्र येत विविधतेनं नटलेल्या आपल्या देशातल्या एकतेच्या सामर्थ्याला ओळखूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर आपल्याला 2047 मध्ये एक विकसित भारत म्हणून पुढे यायचं असेल, तर आम्हाला श्रेष्ठ भारताचा मंत्र जपतच आपलं काम करावं लागेल. 2014ला मी म्हटलं होतं की झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट. जगातल्या कुठल्याही मंचावर मेक इन इंडियाचं उत्पादन वा वस्तू असेल तर जगाला विश्वास वाटायला हवा की याहून उत्तम जगात काहीही असू शकत नाही. हे सर्वोत्तम आहे. आमची प्रत्येक गोष्ट, आमची प्रत्येक सेवा श्रेष्ठच असावी. आमच्या शब्दांची ताकद श्रेष्ठ असेल, आमच्या संस्था श्रेष्ठ असतील, आमची निर्णय प्रक्रिया श्रेष्ठ असेल. या श्रेष्ठतेचा ध्यास घेऊनच आपल्याला चालावं लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, देशाला पुढे जाण्यासाठी एक अतिरिक्त शक्ती आणि सामर्थ्य उपयुक्त ठरणारं असतं. आणि ते सामर्थ्य आहे महिलांच्या पुढाकाराने झालेला विकास. आज भारत अभिमानाने सांगू शकतो की जगभरात हवाई उड्डाणात जर महिला पायलटांची सर्वाधिक संख्या कुठल्या देशात असेल तर ती माझ्या भारतात आहे. आज चंद्रयान प्रकल्प, मून मिशन असो, आमच्या महिला वैज्ञानिकच त्याचं नेतृत्व करत आहेत. आज महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून 2 कोटी लखपती बहिणींचं लक्ष्य ठेवून आम्ही काम करत आहोत. आम्ही आमच्या नारी शक्तीचं सामर्थ्य वाढवण्यासाठी वुमन लेड डेव्हलपमेंट अर्थात महिलांच्या नेतृत्वाखाली विकास ही कल्पना G20 मध्ये देखील मांडली आहे. आणि संपूर्ण G20 समूहानं त्याचं महत्त्व मान्य केलं आहे. आणि ते देखील त्या माध्यमातून स्त्री शक्तीला सामर्थ्य देत आहेत. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. असंतुलित विकास ही देखील देशासमोरची मोठी समस्या आहे. माझं त्याचं या भावनेमुळे देशाच्या काही भागात क्षेत्रीय समस्या आहेत. म्हणून आम्हाला क्षेत्रीय पातळीवर संतुलित विकास होण्यासाठी बळ देणं गरजेचं आहे. क्षेत्रीय आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा.
भारत ही आपली माता आहे. आपल्या शरीराचा एखादा भाग अविकसित असेल तर आपलं शरीर विकसित मानलं जात नाही. आमच्या शरीराचा काही भाग दुर्बल असेल तर आपण आरोग्यपूर्ण मानले जात नाही. तसंच माझ्या भारतमातेचा कुठलाही भूभाग, समाजाचा कुठलाही हिस्सा जर दुर्बल राहिला तर भारतमाता समर्थ आहे, निरोगी आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणूनच क्षेत्रीय आकांक्षांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमच्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल, सर्वपक्षीय विकास होईल, प्रत्येक भूभागाचा, प्रत्येक क्षेत्राचा त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार विकास करण्याची संधी त्याला देऊन पुढे जाण्याची आमची इच्छा आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. भारत विविधतेनं नटलेला पण आहे. अनेक भाषा, अनेक बोली, विविध वेशभूषा, अनेक बाबींमध्ये विविधता आहे. या सगळ्यांच्या आधारे आपल्याला पुढे जायचं आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांशी मी जेव्हा देशाच्या एकतेसंबंधी बोलतो तेव्हा घटना मणिपूरला घडली तर त्याचा त्रास, त्याचं दुःख महाराष्ट्राला होतं. आसाममध्ये पूर आला तर केरळवासी देखील चिंतित होतात. भारताच्या कुठल्याही क्षेत्रात काहीही घडलं तरी त्याचा परिणाम आमच्या सगळ्यांवरच होतो. आमच्या देशातल्या मुलींवर अत्याचार होऊ नये ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. ही आमची कौटुंबिक जबाबदारी आहे आणि देशाच्या संबंधित जबाबदारीतली ती एक मुख्य जबाबदारी आहे. आज जेव्हा अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथ साहब आणला जातो तेव्हा पूर्ण देश आपला गौरव झाल्याची अनुभूती घेतो. आज जगभरात कुठल्याही देशात कोविड कालावधीत माझा कोणी शीख बांधव लंगर आयोजित करतो, भुकेल्याला जेवण देतो आणि दुनियेत त्याची प्रशंसा होते तेव्हा साऱ्या भारताची छाती अभिमानानं फुलते. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आपण नेहमी स्त्री सन्मानाबद्दल बोलतो. आत्ताच मी एका देशाच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा तिथल्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी मला प्रश्न केला. म्हणाले, तुमच्या देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात महिला शिक्षण घेतात का? मी त्यांना सांगितलं की आज माझ्या देशात सगळ्यात जास्त मुली STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्सच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं. हेच आमच्या देशाचं सामर्थ्य आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आज 10 कोटी महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. या समूहाबरोबर आपण गावात गेलात तर आपल्याला बँकवाली ताई भेटेल, आपल्याला अंगणवाडीतली ताई भेटेल, औषधं देणारी ताई भेटेल आणि आता माझं स्वप्न आहे 2 कोटी लखपती ताई तयार करण्याचं. खेड्यामध्ये 2 कोटी लखपती ताई. आणि याकरता आपल्याला आधार घ्यायचा आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा. आपल्या गावातील महिलांचं सामर्थ्य देखील मी पाहतो. म्हणूनच आम्ही एका नव्या योजनेचा विचार करत आहोत. आमच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा, कृषी तंत्रज्ञानाला बळकटी मिळावी यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. ड्रोन चालवण्याचं आणि ड्रोन दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देणार आहोत. देशातील हजारो महिला बचत गटांना भारत सरकार ड्रोन देणार आहे, प्रशिक्षण देणार आहे आणि आपल्या कृषीविषयक कार्यात ड्रोनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुरुवातीला 15,000 महिला बचत गटांच्या माध्यमातून या ड्रोनच्या उड्डाणाचा आम्ही प्रारंभ करीत आहोत. मला असा विश्वास वाटतो की या उपक्रमामुळे आपल्या कुटुंबियांचा विश्वास वाढेल. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आज देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. महामार्ग असो, रेल्वे असो, हवाई मार्ग असो किंवा आयवे म्हणजेच माहितीचा मार्ग असो, जलमार्ग असो, कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्याला आघाडीवर नेण्यासाठी देशात प्रयत्न करण्यात आलेला नाही. गेल्या 9 वर्षात किनारी क्षेत्रात, आम्ही आदिवासी क्षेत्रात, आपल्या डोंगराळ भागात वाढत्या प्रमाणात विकास केला आहे. आपल्या भारतमाला, पर्वतमालेसारख्या प्रकल्पातून तिथल्या लोकांना मजबूत केलं आहे. आम्ही गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून देशाच्या पूर्व भागातील जनतेला देशाशी जोडून घेण्याचं काम केलं आहे. आम्ही रुग्णालयांची संख्या वाढवली आहे. आम्ही डॉक्टरांच्या जागा वाढवल्या आहेत, जेणेकरून आमची मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतील. आम्ही मातृभाषेतून शिक्षण घेण्यावर जोर दिला आहे. आता ही मुलं मातृभाषेतून अभ्यास करू शकतील.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाला देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी भारतातील न्यायालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या निर्णयातील जो महत्त्वाचा भाग आहे तो अर्जदाराला त्याच्या भाषेत उपलब्ध करून दिला जाईल असा निर्देश दिला. मातृभाषेचं महत्त्व आज वाढत आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आजपर्यंत आपल्या देशाच्या सीमेवरील ऊर्जेनं सळसळणाऱ्या गावांसाठी चैतन्यमयी गावं नामक कार्यक्रम सुरू केला आहे. आणि ही जी सीमेवरील ऊर्जेने सळसळणारी गावं आहेत त्यांना आतापर्यंत देशाची शेवटची गावं असं संबोधलं जात होतं. आम्ही त्या संपूर्ण मानसिकतेमध्ये बदल घडवून आणला आहे. ते गाव देशाचं शेवटचं गाव नाहीये, तर सीमेवर वसलेलं जे गाव दिसत आहे ते माझ्या देशाचं पहिलं गाव आहे. सूर्य पूर्वेकडून उगवताना त्या बाजूच्या गावामध्ये सूर्याचे किरण प्रथम प्रवेश करतात. तसं सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा सूर्याच्या शेवटच्या किरणाचा लाभ मिळतो. ती ही गावं आहेत. ही माझी पहिली गावं आहेत. आजच्या माझ्या कार्यक्रमात या पहिल्या गावांमधून सीमावर्ती गावांचे 600 सरपंच आज या लाल किल्ल्याच्या तटबंदीवर होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत. पहिल्यांदाच ते इतक्या दूरवर आले आहेत. नवे संकल्प आणि सामर्थ्य यांच्याशी जोडले जाण्यासाठी ते इथे आले आहेत. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आम्ही संतुलित विकासासाठी आकांक्षित जिल्हे, आकांक्षित ब्लॉक यांची संकल्पना मांडली आणि आज त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आज राज्यांचे जे सामान्य मापदंड आहेत, जे आकांक्षित जिल्हे एकेकाळी खूप मागासले होते, ते आज राज्यातही पुढे आहेत. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपले हे आकांक्षित जिल्हे, आकांक्षित ब्लॉक नक्कीच प्रगती करतील. जसं मी बोललो होतो त्याप्रमाणे भारताच्या चरित्राची चर्चा करताना पहिले म्हणालो की भारताची एकता, मग भारताची श्रेष्ठता, तिसरं महिलांच्या विकासाची चर्चा मी केली होती. आणि एक बाब आज मी सांगू इच्छितो की आम्ही प्रादेशिक आकांक्षा ही चौथी गोष्ट म्हणालो होतो. तशीच पाचवी महत्वाची गोष्ट, भारतानं आता त्या दिशेला जावं, ते म्हणजे आमचं राष्ट्रीय चरित्र विश्वमंगलाची आराधना करणारं झालं पाहिजे. आपल्याला आपल्या देशाला अशा प्रकारे बळकट बनवायचं आहे की तो जगाच्या कल्याणातील आपली भूमिका निभावू शकेल. आणि आज कोरोनाच्या काळानंतर मला दिसत आहे की ज्या प्रकारे या संकट काळात देशानं जगभरातील अनेक देशांना मदत केली, त्याचा परिणाम आज असा दिसून येतो आहे की आज जगात आपल्या देशानं एक विश्वमित्र म्हणून, विश्वाचा ठाम सहकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. आपण जेव्हा विश्व कल्याणाची चर्चा करतो तेव्हा भारताच्या मूलभूत विचाराला देखील आपण पुढे नेलं पाहिजे. आज अमेरिकी संसदेतील काही निवडक लोकप्रतिनिधी 15 ऑगस्टच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, याचा मला अत्यंत आनंद आहे. भारताची मानसिकता कशी आहे, विश्व कल्याणाच्या विचाराला आपण कसे पुढे घेऊन जाऊ शकतो याचा विचार व्हायला पाहिजे. आता बघा, जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जगासमोर हे रूप ठेवलं आहे आणि जग आपल्या सोबत जोडलं जात आहे. आम्ही सांगितलं, एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड, नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रात विश्वबंधुत्वाच्या संदर्भात हे आमचं फार महत्त्वाचं विधान आहे आणि जग त्याचा स्वीकार करत आहे. कोविडनंतर आम्ही जगाला सांगितलं की आता यापुढे आपला दृष्टिकोन एक पृथ्वी, एक आरोग्य हा असायला हवा. समस्यांवर उपाय तेव्हाच मिळतील जेव्हा मानवाला, पशूंना, झाडांना आजाराच्या बाबतीत समान वागणूक दिली जाईल. तेव्हाच आपण हे म्हणू शकतो. आम्ही G20 बैठकीच्या वेळी जगासमोर म्हणालो की एक विश्व, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेसह आपण पुढे जाऊया. हवामान बदलामुळे उभ्या ठाकलेल्या संकटांशी आज जग लढत आहे. त्यावर आम्ही मार्ग दाखवला आहे. लाईफ अभियानाची सुरुवात केली आहे.
लाईफ म्हणजे पर्यावरणस्नेही जीवनशैली. आम्ही जगाला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करून दाखवली आणि आज जगातील अनेक देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही जैवविविधतेचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन बिग कॅट आघाडीच्या संकल्पनेवर काम सुरू केलं आहे. आम्ही नैसर्गिक आपत्तींमुळे, जागतिक तापमान वाढीमुळे पायाभूत सुविधांचं जे नुकसान होतं त्यासाठी दूरदर्शी यंत्रणांची गरज आहे आणि म्हणून प्रदूषण विरोधी आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधा याला एक उपाययोजना म्हणून जगासमोर सादर केलं. आज जग समुद्रांना संघर्षाचं केंद्र करत आहे. अशावेळी आम्ही जगाला सागराचा मंच दिला आहे जो वैश्विक सागरी शांततेची हमी घेईल. आम्ही पारंपरिक चिकित्सा पद्धतीला महत्त्व देऊन जागतिक आरोग्य संघटनेचं एक केंद्र भारतात उभारण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आहे. आम्ही योग तसंच आयुष यांच्या माध्यमातून विश्व कल्याण आणि जगाच्या तंदुरुस्तीच्या दिशेनं काम केलं आहे आणि आज भारत जगाच्या कल्याणाचा मजबूत पाया उभारत आहे. हे विश्व कल्याण साधणे हे आपल्या सर्वांचं काम आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपली स्वप्न अनेक आहेत, निर्धार स्वच्छ आहे, धोरणं स्पष्ट आहेत, वागणुकीबाबत कोणताही प्रश्न किंवा काळीमा नाहीये. मात्र काही सत्य आपल्याला स्वीकारावी लागतील आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी माझ्या प्रिय कुटुंबियांनो, लाल किल्ल्यावरून तुमची मदत मागायला आलो आहे. लाल किल्ल्यावरून मी तुमचे आशीर्वाद मागतो आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये मी देशाला जितकं जाणून घेतलं आहे, देशाच्या गरजांना ओळखलं आहे आणि अनुभवाच्या आधारावर मी सांगतो की आज काही गोष्टींबाबत आपण गांभीर्यानं काम केलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करेल तेव्हा जगामध्ये भारताचा तिरंगा झेंडा हा विकसित भारताचा तिरंगा झेंडा असला पाहिजे. आपल्याला क्षणभर देखील थांबायचं नाही, मागे हटायचं नाही आणि यासाठी शुद्धता, पारदर्शकता आणि निष्पक्षता यांच्या दृढतेची गरज आहे. या दृढतेला आपण जितकं खतपाणी घालू शकतो, संस्थांच्या माध्यमातून घालू शकतो, नागरिक म्हणून घालू शकतो, कुटुंबीय म्हणून घालू शकतो, ही आपली सामूहिक जबाबदारी असली पाहिजे. आणि म्हणून गेल्या 75 वर्षांचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की भारताच्या सामर्थ्यात काहीही खोट नव्हती आणि आपल्या देशाला एकेकाळी सोन्याची खाण म्हटलं जात होतं. तोच देश पुन्हा त्या सामर्थ्यासह उभा नाही का राहू शकत? माझ्या प्रिय कुटुंबियांनो, माझा या गोष्टीवर अखंड, अतूट आणि एकनिष्ठ विश्वास आहे की 2047 साली जेव्हा देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असेल तेव्हा माझा देश विकसित भारत होऊनच दाखवेल. आणि हे मी माझ्या देशाच्या सामर्थ्याच्या आधारावर सांगतो आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीच्या आधारावर सांगतो आहे. 30 वर्षांहून कमी वय असलेल्या सर्वात अधिक युवा शक्तीच्या आधारावर, माता भगिनींच्या सामर्थ्याच्या आधारावर बोलतो आहे. गेल्या 75 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या काही कृती ज्या आता आपल्या समाज व्यवस्थेचा भाग बनून गेल्या असतील तर त्यांच्याकडे आपण डोळे झाक करता कामा नये. ही लपाछपी थांबवून 3 वाईट गोष्टींशी डोळा भिडवून लढणं ही काळाची गरज आहे. आपल्या देशातील सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचार नावाची वाळवी आहे, जिनं देशातील सर्व यंत्रणांना, देशाच्या सर्व सामर्थ्याला पूर्णपणे पोखरलं आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती, भ्रष्टाचार विरोधात प्रत्येक क्षेत्रात लढाई लढली पाहिजे. आणि देशवासियांनो, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, ही मोदींच्या आयुष्याची कटिबद्धता आहे. माझ्या व्यक्तिमत्वाची एक वचनबद्धता आहे की मी भ्रष्टाचार विरोधात लढाई लढत राहीन. दुसरी बाब म्हणजे आपल्या देशाला घराणेशाहीनं ग्रासलं आहे. या घराणेशाहीनं देशाला ज्या प्रकारे पछाडलं आहे, देशातील लोकांचे हक्क हिरावले आहेत, ते भयंकर आहे. आणि तिसरी वाईट गोष्ट आहे लांगुल चालन. या लांगुल चालनाने देशाच्या मूळ चिंतनाला, देशाच्या सर्वसमावेशक राष्ट्रीय चरित्राला काळिमा फासला आहे. या लोकांनी देशाचं चरित्र छिन्नविच्छिन्न केलं. आणि म्हणून माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आपल्याला
या 3 वाईट गोष्टींशी संपूर्ण सामर्थ्यानिशी लढायचं आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुल चालन ही आव्हानं, या चुकीच्या गोष्टी इतक्या वाढल्या आहेत की त्यांनी आपल्या लोकांच्या आकांक्षांना चिरडून टाकलं आहे. आपल्या देशातील लोकांचं जे लहान मोठं सामर्थ्य आहे त्याचंही या गोष्टी शोषण करून टाकतात. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या लोकांच्या आशा आकांक्षा यांना प्रश्नांच्या अथवा दोषांच्या घेऱ्यात घेतात. आपले गरीब नागरिक असो, दलित असो, वंचित असो, फिरस्ते असो, आपले आदिवासी बंधू भगिनी असो, माता भगिनी असो, या सर्वांच्या हक्कांसाठी आपल्याला त्या 3 वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळवायची आहे. आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध एक घृणेचं वातावरण निर्माण करायचं आहे. ज्याप्रमाणे अस्वच्छता आपल्या मनात घृणा निर्माण करते, त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनात यापेक्षा मोठी घाण असूच शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या स्वच्छता अभियानाला एक नवं वळण देणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवता येईल. सरकार तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं भ्रष्टाचारापासून मुक्तता मिळवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहे. आपल्याला हे समजून आश्चर्य वाटेल, गेल्या 9 वर्षात मी असं एक काम केलं आहे. तुम्ही आकडेवारी ऐकून चकित व्हाल. असं वाटेल, मोदी असं कसं करतात? 10 करोड लोक जे गैरफायदा घेत होते त्यावर मी प्रतिबंध लावला आहे. आपल्यापैकी कोणी म्हणेल की मोदींनी लोकांवर अन्याय केला, तर तसं नाहीये. हे जे 10 कोटी लोक आहेत त्यांनी तर जन्मच घेतलेला नाही, आणि त्यांच्या विधवा निर्माण होत असत, ते वृद्ध होत असत, दिव्यांग होत असत, आणि यातून फायदे उकळले जात होते. 10 कोटी अशा बेनामी लोकांच्या नावावरील गैरप्रकार थांबवण्याचं पवित्र काम केलं आहे. भ्रष्टाचारी लोकांची जी संपत्ती आम्ही जप्त केली आहे ती पूर्वीच्या तुलनेत 20 पट अधिक आहे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, ही तुमच्या हक्काच्या कमाईची संपत्ती हे लोक घेऊन पळाले होते. 20 पट अधिक संपत्ती जप्त झाल्यानं लोकांना माझ्याबद्दल नाराजी वाटणं स्वाभाविक आहे. मात्र मला भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईला अधिक तीव्र करायचं आहे. आपल्या सरकारी व्यवस्थेत आधी कॅमेऱ्यासमोर एक गोष्ट होत होती, नंतर गोष्टी अडकून पडत असत. आधीच्या तुलनेत आम्ही कितीतरी पट अधिक गुन्हे दाखल केले आहेत, आणि आता या गुन्ह्यांमध्ये जामीन देखील मिळत नाही अशी पक्की व्यवस्था करून आपण पुढे जात आहोत. कारण आपण इमानदारीने भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो आहोत. घराणेशाही आणि लांगुल चालन करण्याच्या पद्धतीने आज देशाला दुर्भाग्याचे दिवस दाखवले. आज लोकशाहीत असं कसं होऊ शकतं की एखादा राजकीय पक्ष, मी मुद्दाम जोर देऊन म्हणतो आहे की राजकीय पक्ष, आज माझ्या देशाच्या लोकशाहीमध्ये एक विकृती आली आहे जी भारताच्या लोकशाहीला कधीच बळकटी देऊ शकत नाही. विकृती काय आहे तर घराणेशाही असलेले पक्ष. आणि त्यांचा मंत्र काय आहे? कुटुंबाचा पक्ष, कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आणि कुटुंबासाठी चालवला जाणारा पक्ष. त्यांचा जीवनमंत्र तोच आहे. घराणेशाही आणि भाऊबंदकी प्रतिभेचे शत्रू असतात. ते योग्यतेला नकार देतात, सामर्थ्य स्वीकारत नाहीत, आणि म्हणूनच या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी घराणेशाहीतून मुक्ती मिळणं गरजेचं आहे. सर्वजन सुखाय सर्वजन हिताय, म्हणजे प्रत्येकाला त्याचा हक्क मिळावा, आणि यासाठी तसंच सामाजिक न्यायासाठी देखील हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लांगुल चालनाने देखील सामाजिक न्यायाचे सर्वात मोठं नुकसान केलं आहे. सामाजिक न्यायाला जर कोणी संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं असेल तर ते लांगुल चालन या पद्धतीने. लांगुल चालनाची मानसिकता, राजनीती, सरकारी योजनांची पद्धत या सर्वांनी सामाजिक न्यायाचा गळा घोटला. आणि म्हणून लांगुल चालन, भ्रष्टाचार हे विकासाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जर देशाला विकास घडवायचा असेल, वर्ष 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत देशात भ्रष्टाचार सहन करणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारून वागलं पाहिजे. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आपल्या सर्वांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीचं जीवन आपण जगत आहोत
त्याच प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जबरदस्ती करणं हा गुन्हा आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना असा समृद्ध देश देऊ, असा संतुलित देश देऊ, सामाजिक न्यायाचा वारसा असलेला देश देऊ, जेणेकरून लहान सहान गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना कधीही संघर्ष करावा लागू नये. आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि हा अमृतकाळातील कर्तव्य काळ आहे. आपण कर्तव्यापासून पळून जाऊ शकत नाही. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो पूज्य बापूंच्या स्वप्नातील देश होता. असा देश घडवायचा आहे जो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न होता. आपल्याला असा भारत निर्माण करायचा आहे जो आपल्या मातृभूमीसाठी जीवन अर्पण करणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या मनात होता, वीरांगनांच्या मनात होता. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, मी जेव्हा 2014 मध्ये तुमच्याकडे आलो होतो तेव्हा 2014 मध्ये मी परिवर्तनाचं वचन घेऊन आलो होतो. 2014 मध्ये मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी परिवर्तन करून दाखवेन आणि तुम्ही 140 कोटी कुटुंबियांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी त्या विश्वासाला पात्र होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन यांच्या माध्यमातून मी हे वचन विश्वासात परिवर्तित केलं. कठोर परिश्रम केले, देशासाठी केले, अभिमानानं केले, केवळ आणि केवळ देशाला प्रथम स्थानी ठेवून केले. कामगिरीच्या जोरावर 2019 मध्ये तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिलेत. परिवर्तनाचं वचन मला इथे घेऊन आलं. कामगिरीच्या बळावर दुसऱ्यांदा मी इथे आलो आणि येणारी 5 वर्ष अभूतपूर्व विकासाची आहेत. 2047चं स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सोनेरी क्षण येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आहे आणि पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला याच लाल किल्ल्यावरून मी तुम्हाला देशाची कामगिरी, तुमचं सामर्थ्य, तुमचे निर्धार, त्यात झालेली प्रगती, मिळालेलं यश याचं गौरवगान त्याही पेक्षा अधिक आत्मविश्वासानं तुमच्या समोर सादर करेन. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, मी तुमच्यातीलच एक आहे. तुमच्यातूनच आलेलो आहे आणि तुमच्यासाठीच जिंकलेलो आहे. मी स्वप्न देखील पाहतो, तेही तुमच्यासाठीच पाहतो. मी घाम गाळतो, तो देखील तुमच्यासाठीच. तुम्ही मला जबाबदारी सोपवली आहेत म्हणून नव्हे, तर तुम्ही माझे कुटुंबीय आहात आणि एक कुटुंब म्हणून मी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. तुमची स्वप्न भंगताना बघू शकत नाही. मी तुमच्या निश्चयांना पूर्ण करण्यासाठी तुमचा सहकारी होऊन, तुमचा सेवक होऊन, तुमच्या सोबत बांधून घेण्याचा, तुमच्या सोबत जगण्याचा, तुमच्यासाठी झुंजण्याचा निर्धार करून निघालेला माणूस आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला, जी स्वप्न पाहिली, ती स्वप्न आपल्यासोबत आहेत. स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत आणि 140 कोटी देशवासियांसाठी एक अशी संधी आली आहे. ही संधी आपल्यासाठी खूप मोठं बळ घेऊन आली आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आज मी जेव्हा अमृतकाळात तुमच्यासोबत बोलत आहे, हे अमृतकाळाचं पहिलं वर्ष आहे. अमृतकाळाच्या पहिल्या वर्षात जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधतो आहे तेव्हा पूर्ण विश्वासाने मी म्हणू इच्छितो, चालत चाललेले कालचक्र, अमृतकाळाचे भालचक्र, सर्वांची स्वप्ने, आपापली स्वप्ने, सर्व स्वप्न फळो. धैर्यवान निघाले, वीर निघाले, युवक निघाले आपले. योग्य नीती, नवी रीती, योग्य वेग, मार्ग नवे. छाती फुगवून आव्हान घ्या, जगात उंच करा देशाचे नाव. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या माझ्या कुटुंबियांना, जगातील कानाकोपऱ्यात जाऊन वसलेल्या माझ्या परिवारातील सदस्यांना स्वातंत्र्याच्या पवित्र प्रसंगी पुन्हा एकदा मी अनेक शुभेच्छा देतो. आणि हा अमृतकाळ आपणा सर्वांसाठी कर्तव्य काळ आहे. हा अमृतकाळ आपणा सर्वांना भारत मातेसाठी काहीतरी करून दाखवण्याचा काळ आहे. स्वातंत्र्याची लढाई जेव्हा सुरू होती तेव्हा 1947 पूर्वी ज्यांनी जन्म घेतला त्यांना देशासाठी प्राणार्पण करण्याची संधी मिळाली होती. ते देशासाठी प्राणत्याग करण्याची संधी सोडत नसत. मात्र
देशासाठी मरण्याची संधी आपल्या नशिबात नाही. म्हणून आपल्या देशासाठी जगण्याची यापेक्षा मोठी उत्तम संधी असू शकत नाही. आपल्याला दर क्षण देशासाठी जगायचं आहे. याच निर्धारासह अमृतकाळात 140 कोटी देशवासियांची स्वप्न साकार करण्याचा निश्चय देखील करायचा आहे. 140 कोटी देशवासियांच्या उद्दिष्टांना साध्य करायचं आहे. आणि 2047ला जेव्हा तिरंगा फडकेल तेव्हा विश्व एका विकसित भारताचं गुणगान करत असेल. याच विश्वासासह, याच निर्धारासह मी तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.